नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरू झाला। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार। थोड्या वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जसं पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले, अगदी त्याच प्रकारे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज वितरण होणार आहेत। मोठी माहिती समोर आली। 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। उद्या 12 जिल्ह्यात आणि परवा 12 जिल्ह्यामध्ये असं 3 टप्प्यात नमो शेतकरी योजनेचं वाटप होणार आहे, अशी मोठी माहिती समोर आली। त्यामुळे शेतकरी आज खूप खुश झालेले आहे। ती सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली। पीएम किसान योजनेबरोबर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे सरकारवर नाराज होता, पण सरकारने आज शेतकऱ्याला खुश करून टाकलेला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी खुश करणारी आनंदाची बातमी समोर आली, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचं वेळापत्रक जाहीर आणि खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली। तुमच्या बँकेच्या खात्यावर आज थोड्याच वेळात जमा होणार आहे 2000 रुपये, अशी बातमी समोर आली। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार, उद्या येणार, अशा बातम्या अनेक दिवसापासून सुरू होत्या, पण आता या शंकांना, या अफवांना ब्रेक लागलाय। कारण की पीएम किसानचे जसे 2000 रुपये जमा झाले, अगदी तशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। शेतकऱ्यांना आतुरता लागली होती की नमो शेतकरीचे 2000 रुपये का आले नाही, तर यावर आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक घेतली आणि बैठक पार पडल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलेली आहे आणि आता त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचं सांगितलंय की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना देखील ऑर्डर दिल्याचं सांगण्यात आलंय। पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत 2000 रुपये मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यात चर्चा सुरू होती की नमोचा हप्ता का आला नाही, नमोचा हप्ता का आला नाही। वर्ग नाराज होता, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं, पण आज सकाळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांना ऑर्डर देऊन टाकली आणि 12 जिल्ह्यात नमोचा हप्ता सोडण्यात आता सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार आहे। तुमचं आधार कार्ड जर तुम्ही बँक खात्याला लिंक केलं असेल तरच तुम्हाला 2000 रुपये येण्याची शक्यता आहे। ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यावरच हे पैसे जमा होणार आहेत। आता शेतकरी चर्चा करू लागले, पीएमचे 2000 आले, नमोचे आले नाहीत। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थोड्याच वेळामध्ये महत्त्वाची अपडेट दिली। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 12 जिल्ह्यामध्ये जमा करा। आज मुहूर्त लागलेला आहे। आता बघा, शेतकरी काळजीत पडले होते। शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या आधी टोटल 4000 रुपये देणार, अशा प्रकारच्या बातम्या पाहायला मिळत होत्या, पण फक्त नमोचे पीएमचे 2000 आले, नमोचे काय आले नव्हते। नमोचे कधी येणार, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या आणि अखेर नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला आजचा मुहूर्त लागलेला आहे। एकत्र सोडले नाही, पण 2 टप्प्यात 4000 रुपये जमा होणार। पहा, आता लाडक्या बहिणींना सरकारने 1500 पाठवले, त्यामुळे राज्य सरकारचे पूर्ण पैसे आता संपलेले होते। त्यामुळे राज्य सरकारला दुसरा निधी, एका दुसऱ्या योजनेचा निधी तुमच्यासाठी घेतलाय। तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला थोड्याच वेळात जमा होणार असल्याची मोठी अपडेट आली आहे। आज पैसे मिळणार, उद्या मिळणार, अशा बातम्या येत होत्या। यावर कृषी मंत्री साहेबांनी देखील ऑर्डर दिलेली आहे। आता 12 जिल्ह्यामध्ये 12 बँकेच्या माध्यमातून 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून बँक खात्यात जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला, शेतकऱ्याला आता नमो शेतकरी हप्त्याचं वितरण होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर जसे पीएम किसान योजनेचे 2000चा मेसेज आला, त्या ठिकाणी आता तसेच 2000 रुपये पीएमचे नमोचे जमा होणार आहे। आता 12 जिल्ह्यामध्ये फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार। सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे, कारण की सरकारने सांगितलंय तुम्हाला पीएम किसानचा हप्ता सगळ्यांना मिळाला, परंतु नमोचा हप्ता सगळ्यांना मिळणार नाही, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी आणि पात्रता हे वेगळ्या लावलेल्या आहेत। केंद्र सरकारच्या अटी पात्रता वेगळ्या असतात। राज्य सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटले जातात। केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात, म्हणजे आपल्या देशात जवळपास 28 राज्य आहेत आणि त्यातले जे शेतकरी आहेत त्यात पीएम किसानचा हप्ता वाटला जातो आणि नमो शेतकरीचा हप्ता फक्त राज्याकरता असतो, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्याकरता। त्यामुळे नमो शेतकरीचे नियम वेगळे आहेत आणि योजना ही राज्य सरकारची स्वतःची आहे, त्यामुळे इथे नियम बदललेले आहे। त्यामुळे फक्त याच 12 बँकेत पैसे जमा होणार,
फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि फक्त या प्रकारच्या शेतकऱ्यांना नमोचे पैसे. मग कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना आज पैसे मिळणार आहे, कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ते पाहू. आणि त्यानंतर कोणत्या बँका याच्यामध्ये सगळ्यात आधी निवडलेल्या आहेत, त्यानंतर जिल्ह्यांची लिस्ट आपण पाहणार आहोत. 3 टप्प्यांचं पैशाचं वितरण कसं होणार आहे पहा. नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्यासाठी येण्यासाठी सरकारने पाठीमागे सांगितलं होतं की फार्मर ID कार्ड काढणं आवश्यक आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलं नव्हतं, तर सरकारने शेतकऱ्यांना एक सूचना दिली की जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं नाही तर तुम्हाला हप्ता येणार नाही. पण त्या नियमामध्ये थोडीशी शिथिलता देण्यात आली आहे. जर आता म्हणजे ही आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरीचा हप्ता जो आहे, जरी फार्मर ID कार्ड नुसतं तुम्ही अप्लाय केलेलं असलं किंवा ते आलेलं जरी नसलं तरी तुमच्या खात्यात येऊ शकतात. पण इथून पुढे तुम्हाला पुढचा हप्ता येण्यासाठी फार्मर ID आवश्यक लागणार आहे. मग आता कोणत्या 12 जिल्ह्यात कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे, आता फक्त 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. बघा, तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल, पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये तात्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ज्या शेतकऱ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड त्यांच्या घरात आहे त्याचं उत्पन्न अतिशय कमी आहे, याचाच अर्थ 2.5 लाख रुपयाचं आज त्यांचं उत्पन्न असतं. साधारणपणे पिवळं रेशन कार्डाचा अर्थ असं होतो की पूर्ण घराचं उत्पन्न 15,000च्या कमी आणि केसरी असेल तर पूर्ण घराचं उत्पन्न 1 लाखाच्या कमी. म्हणजे जी योजनेची पूर्तता आहे 2.5 लाखाची आहे. म्हणजे एकंदरीत पैसे यांचं उत्पन्न कमी आहे आणि आता शेतकऱ्यांना 12 जिल्ह्यामध्ये याचे पैसे मिळणार आहेत. आता पहा, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले आहे का बघा. कारण शेतकरी फक्त हप्त्याची वाट बघतात, परंतु कारण की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की आधार कार्डचा नंबर हा तुमच्या बँकेत जाऊन लिंक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही लिंक करून घेतला नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला नमो शेतकरीचा योजना जो हप्ता आहे तो येण्यामध्ये मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे तुमचा आधार कार्डचा नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. तुम्ही फार्मर ID जर कार्ड काढला असेल तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी त्या अर्जामध्ये समाविष्ट करायचं आहे. KYC रेशन कार्डाची KYC जर केली नसेल तर तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन तुमचं सगळं संपूर्ण कुटुंब जाऊन तिथे 4G पॉस मशीनवर अंगठ्याचे ठसे देऊन एक प्रकारचं KYC त्या ठिकाणी करायचे आहे. आता वर्ष 2025 चालू आहे आणि बऱ्याचशा लोकांनी 2015च्या आधी जर आधार कार्ड काढले असतील तर प्रत्येक 10 वर्षाला जे जुनं आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असते असं सरकारच्या माध्यमातून सांगितलं जातं. पण बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी हे करत नाही आहेत. बऱ्याचशा आधार कार्डवर जन्मतारीख व्यवस्थित नाही आहे, काही याच्यामध्ये फक्त वर्षच लिहिण्यात आले, तारीख नाही आहे किंवा महिना नाही आहे. तर अशा प्रकारचे कुठलेही जे करेक्शन्स असतील तर ते त्या ठिकाणी चालणार नाही आहे. आज जे 10 जिल्हे असणार आहे, 10-12 जिल्हे जे असणार आहे तर लोकसंख्येच्या किंवा लाभार्थी संख्येच्या दृष्टीने असणारे छोटे जिल्हे जे असणार आहे त्याचा नंबर आधी लावण्यात येईल. जसं वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, त्यानंतर बीड, त्यानंतर इकडे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचा बराचसा भाग, जालना, तर अशा प्रकारच्या जिल्ह्यांना आधी प्राधान्य दिलं जाईल आणि मग हळूहळू लाभार्थी संख्येने मोठे जिल्हे आहेत तर तिकडे त्या ठिकाणी पैशाचं वाटप होणार आहे. आतापर्यंत तुम्हाला नमोचे आणि PMचे किती रुपये जमा झाले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, तुम्हाला मेसेज आला की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.